स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मिळूनमध्ये भोंदूगिरी करणाऱ्या नैना राठोडला जागृत महिलांचा घेराव। मुंबईमध्ये अखेरीस उशिरा का होईना मान्सूनचे आगमन। तर TMT बेस्टमध्ये विलीन करा अशी राष्ट्रवादीची मागणी। मुंबईसह ठाण्यात मान्सूनचे दमदार आगमन। गरमीने हैराण झालेले मुंबईकर पावसाने सुखावले। जून महिना कोरडा गेल्यामुळे मुंबईकरांवर पाणी संकट ओढवण्याचा धोका निर्माण झाला होता। त्याचबरोबर उन्हाच्या झळांनी हैराण मुंबईकरांना कालपासून बरसणाऱ्या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे। मुंबईसह ठाण्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केल्याने सर्वांनाच मोठा आनंद झाल्याचे दिसून येते। शाळकरी मुलांनी तसेच कॉलेजच्या मुलांनी शाळेला दांडी मारत पावसात मनमुरादपणे भिजण्याचा आनंद घेतला। जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावत मुंबईवरील पाणी संकट तुर्तास दूर केले आहे। मुंबईकर या पावसाने त्रासून न जाता त्याचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहेत। बाळगोपाळांनी पावसात खेळत पावसाचा आनंद घेतला। या पावसाने सर्वच मुंबईकर सुखावले असल्याची प्रतिक्रिया मुलांनी S9शी बोलताना दिली। जून महिना गेला तरी पाऊस नव्हता। जून महिना गेला तरी पाऊस नव्हता। उन्हाने सगळे घामटले होते, पण आज खूप दिवसानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आलाय। हा पावसाचा आनंद आम्ही घेतोय। आज शाळा सगळं बंक करून आम्ही लोक फुटबॉल खेळायला आलोय मित्रांबरोबर। ही मजा मागच्या वर्षी आम्ही जी मजा केलेली जून महिन्यात ती आता जुलै महिन्यात करते। पण खरंच पाऊस आला, खूप बरं झालं। शेतकरी राजा सुखावलाय, सगळी मुलं सुखावलेत आणि अर्थातच सगळी गरमी निघून गेली। त्यामुळे आज खरंच खऱ्या अर्थाने पाऊस पडलाय। तर पावसाच्या आगमनाने गरमागरम मक्याची कणसे विकण्याचा व्यवसाय जोरात आहे। मुंबईकरही पावसाचा त्रास न करता पावसात भिजत गरमागरम मके खाण्याचा आनंद लुटत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। अच्छे दिन आएंगे म्हणता रेल्वे पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता विना अनुदानित गॅसही महागलाय। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर आता लगेचच केंद्र सरकारने विना अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात 16 रुपये 50 पैशांनी वाढ केली आहे। इराकमध्ये असलेल्या अराजकतेमुळे तेल आयातीवर परिणाम झाल्याने ही दरवाढ केल्याचे सांगण्यात आले आहे। अनुदानित 12 सिलेंडरचा कोटा संपल्यानंतर सिलेंडरला दिल्लीमध्ये आता 922 रुपये 50 पैसे द्यावे लागणार आहेत, तर मुंबईमध्ये हाच दर 949 रुपये 50 पैसे असणार आहे। तर मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे। अच्छे दिन आएंगे असे म्हणता सरकारने रेल्वे भाड वाढीनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतर सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे। एकंदर सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळही सोसावी लागत असून वाढत्या महागाईमुळे महिन्याचे बजेट मात्र कोलमडून जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। स्वागत। रोटरी क्लब ऑफ मुलुंड साऊथच्या वतीने रेल्वे स्थानकामध्ये रक्तदान शिबिर संपन्न। रोटरी क्लबच्या नववर्षाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले।
रोटरी क्लबची संलग्न संस्था असलेल्या रोटरॅक्ट क्लब ऑफ मुलुंड साऊथतर्फे मुलुंड रेल्वे स्थानकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात रोटरॅक्ट क्लब मुलुंडच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करीत शिबिर यशस्वी होण्यास मदत केली। घाटकोपरच्या राजावाडी शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। मुलुंडमधील नागरिकांनी या शिबिराला भेट देत रक्तदानाचे आपले कर्तव्य पार पाडले। या रक्तदान शिबिरात तब्बल 219 बाटल्या रक्त जमा झाल्याची माहिती रोटरॅक्ट क्लब ऑफ मुलुंड साऊथचे अध्यक्ष निखिल लोखंडे यांनी S9शी बोलताना दिली। जे आज रक्तदान शिबिर ऑर्गनाईज केलेलं ते आम्ही रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट 3140 आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ मुंबई मुलुंड साऊथ यांच्या दोघांच्या संयमाने आम्ही ब्लड डोनेशनचे कॅम्प घेतलेले। याच्या कारण हे होतं, आज 1 जुलै नवीन वर्ष रोटरॅक्टचं, त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक अशा खूप वेगवेगळ्या स्टेशनवरती आम्ही हे ब्लड डोनेशन कॅम्प घेतला आहे। याच्यामध्ये आज आमच्या मुलुंड स्टेशनवरती सर्वात जास्त आतापर्यंत सर्वात जास्त 219 बॉटल तिकडे इथे डोनेट झालेल्या आहेत। त्यानंतर आम्ही स्ट्रिक्टली करणार आहोत चाइल्ड एज्युकेशनवरती। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज मुंबई। डबघाईला आलेली ठाणे परिवहन सेवा बेस्टमध्ये विलीन करा अशी राष्ट्रवादीची सत्ताधाऱ्यांकडे मागणी। ठाण्यात वाहतुकीकरिता नागरिकांना सोयीस्कर ठरावी म्हणून ठाणे परिवहन सेवा अस्तित्वात आली। मात्र ही ठाणे परिवहन सेवा दिवसेंदिवस तोट्यात जात असल्याने ती डबघाईला आली आहे। नादुरुस्त बस, रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेस, कार्यशाळेत बसेसच्या साधनांचा तुटवडा यामुळे ठाणेकरांना TMT कडून समाधानकारक सुविधा उपलब्ध होत नाहीये। त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांकडे इतकी वर्ष सत्ता असून TMTची स्थिती ही सुधारत नसून ती तोट्यातच जाते। त्यामुळे जर TMT सत्ताधाऱ्यांना सांभाळता येत नसेल तर त्यांनी बेस्टमध्ये विलीन करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे। यावेळी राष्ट्रवादीचे मनोज प्रधान आणि विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी ठाणेकरांची TMT कडून होणारी हेळसांड लक्षात घेता आणि बेस्टकडून नागरिकांना पुरवली जाणारी सेवा लक्षात घेता ही मागणी केली आहे। अन्यथा राष्ट्रवादीकडून आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे। महासभेमध्ये गेली 10 वर्षात बऱ्याच वेळा चर्चा झाली। त्या संदर्भात बरेच वेळेला विशेष महासभेचं सुद्धा आयोजन केलं। त्यानंतर सुद्धा आजच्या परिवहन सेवेची परिस्थिती अतिशय हलाखीची परिस्थिती आहे। ठाणे शहरामध्ये किमान 400 ते 450 बसेस असणं रोजचं गरजेचं असताना 100 ते 125 बसेस निघतात आणि त्या 125 बसेसमध्ये सुद्धा 30-40 बसेस रस्त्यामध्ये नादुरुस्त परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतात। या सर्व गोष्टीमुळं सामान्य नागरिकांच्यावरती अतिशय मोठा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आणि त्यांना एक वेटीच धरलं जातं। या सगळ्या गोष्टी आहेत। बऱ्याच वेळेला या संदर्भात चर्चा झाली, प्रयत्न झाले। त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सुचवलेलं होतं की परिवहन सेवा जर आपल्याला चालवता येत नसेल तर निश्चित प्रकारे बेस्टमध्ये आपण मर्ज करावी किंवा ते महापालिकेच्या वतीने चालवावी। त्या ठिकाणी आपल्याला जो व्यवस्थापक आहे तो व्यवस्थापक टेक्निकल नसल्यामुळं परिवहन व्यवस्था ही व्यवस्थित चालत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही, परंतु ठाणे शहरातील नागरिकांना चांगल्या प्रकारची सोय व्हावी अशा प्रकारची प्रामाणिक इच्छा आमची आहे आणि ती राहणार। जर कोणाला जर परिवहन सेवा स्वतः चालवू शकत असं वाटत असेल तर निश्चित प्रकारे त्यांनी चालवावी, पण किती दिवस, आज 20-22 वर्ष यांच्याकडे सत्ता असताना परिवहन सेवा व्यवस्थित चालवता आली नाही। भविष्यात परिवहन सेवा ताबडतोब सुरळीत होईल अशी कुठल्याही प्रकारची चिन्ह आम्हाला तर दिसत नाही। त्यामुळं आम्ही समजतो की ही परिवहन सेवा नाहीतरी आज ठाणे शहरामध्ये फक्त TMTच्या बसेस जात नाहीत, चालत नाहीत, तर त्यामध्ये बेस्टचे बसेस आहेत, नवी मुंबई महापालिकेच्या आहेत, भाईंदर महापालिकेच्या आहेत, ST महामंडळाच्या आहेत। म्हणजे स्वतः TMT ठाणे शहरातील नागरिकांना सोय देते असा कुठलाही प्रकार नाही। आज सुद्धा काही रूट बेस्टने घेतलेलेच आहेत। मग काही रूट घेतले तर पूर्ण जर बेस्टच्या ताब्यात दिली आणि त्याहून निश्चित प्रकारे जर चांगल्या प्रकारची सेवा बेस्टकडून मिळाली, नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा अशी प्रामाणिक आमची इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। घरावर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने अमरनगरमधील 2 मजली घराला आग, आरोपी आणि पोलिसांची मिलीभगत असल्याचा घरमालकाचा आरोप। अमरनगर परिसरात राहणाऱ्या सुनीता कहार या महिलेच्या घराला काल रात्री 8च्या सुमारास आग लागली। या आगीत घरातील सर्व वस्तू जळून भस्मसात झाल्या। मात्र ही आग अपघाताने लागली नसून यामागे घातपात असल्याचा आरोप घरमालकांनी S9शी बोलताना केला आहे। घराच्या डाव्या कोपऱ्याचा पत्रा फोडून ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने ही आग लावण्यात आल्याचा त्यांचा स्पष्ट आरोप आहे। त्याचवेळी पोलीस मात्र देवासमोर लावलेल्या दिव्यामुळे आग लागल्याचा तर्क नोंदवित आहेत।
मात्र देवीचा देवारा सुस्थितीत असल्याने पोलिसांच्या या तर्कात गडबड झाल्याचे दिसून येते. आपली लहान 3 मुले आणि सासऱ्यांसोबत राहणाऱ्या सुनीता कहार यांनी आपला पती आपल्या सोबत राहत नसल्याचा फायदा घेत समाजकंटक आपल्या घरावर अवैध कब्जा करू पाहत असल्याचे S9शी बोलताना सांगितले. ये मेरे साथ में रहते थे, लेकिन ये अंधेरी में दावा कराने गए थे. उनको मैं लेने 4:30 बजे गई यहाँ से, और यहाँ से गई, मुझे 10 बजे यहाँ से कॉल आया कि तुम्हारे घर में से धुआं निकल रहा, आग लगा. मेरे वहाँ से आते आते पूरा जल गया था, और इसके पहले मतलब जिन्होंने देखा वो पीछे से, और मेरा दुश्मनी जिसके साथ है उन्होंने लगाया, ये गणेश लाल जी पांडे, उन्होंने मेरा पेपर जलाने की वजह से उन्होंने मेरे घर में सिर्फ वहाँ से पतरा तोड़ के वहाँ से आग लगाया, और धीरे धीरे होते वो क्या बोलते हैं, ये औरत ने खुद से आग लगाया. अगर मुझे लगाना होता तो मैं अपना पैसा क्यों जलाती, मैं अपना सामान क्यों जलाती, ऐसा क्यों करती. पुलिस में मैं तुरंत पुलिस कंप्लेंट करने के लिए गई, तो वहाँ पे मुझे बैठाए, बोलते हैं ठीक है आप पूरा बयान दो. मैंने बयान दिया, फिर वहाँ से वो लोग रिटर्न घर पे आए, घर पे देख के गए, 1-2 लोग से बयान भी लिए, उनका नाम लिए, उनका नंबर लिए. फिर मुझे साथ में बोले कि आप चलो आपका NC लेते. वहाँ पे 3 बजे तक मेरे से पूछताछ की है. मैं अकेले गई थी बच्चे लोग को और पिताजी को घर पे छोड़ के. मैंने 3 बजे रात तक उनके सामने हर सवाल का मैंने जवाब दिया. मैंने NC लेटर मांगा कि उसका पावती दो, तो बोले मैंने सब कंप्लीट कर दिया है, आप सुबह सिर्फ 2 गवाह को लेके आओ, मैं आपको मेरा पूरा सपोर्ट करूँगा और उनको अरेस्ट भी करूँगा. फिर जब मैं सुबह में आई, सुबह में यहाँ पे 2 हवलदार आए, बोलते तुमने कुछ लफड़ा किया. मैंने बोला कुछ नहीं, बारिश बहुत हो रहा था. मैं बोली मेरे बच्चे लोग को खाली नीचे सो जाने दो, छोटे बच्चे. वो लोग ने वहाँ पे चौकी में फ़ोन किया कि औरत झगड़ा कर रही, और जबकि मैं कुछ नहीं बोली, सिर्फ बच्चे लोग को, 3 बच्चे छोटे, मेरी बारिश में बुखार होगा. वहाँ पे गई, वो लोग ने क्या बयान बदल दिया, बोलता है तुमने अपने हाथ से आग लगाया, हम लोग कुछ नहीं जानते, तुम्हारा कोर्ट का मैटर तुम जानो, हम नहीं जानते. और उन्होंने मतलब जो लगाए थे वो मुझे जब आई घर पे, तो मुझे तीनों बाप बेटे वहाँ खड़े होकर मेरे ऊपर हाथ भी उठाए, बोले तुमको रूम के अंदर नहीं जाने देंगे. फिर भी मैं धक्का दे के ऊपर आई. ऊपर आने के बाद फिर वो लोग चले गए. तो जब आप पुलिस चौकी में गई थी तो वहाँ पे अधिकारी कौन थे? वहाँ पर पानसरे सर के थे, उनका नंबर है, उन्होंने नंबर भी दिया था मुझे. उनका नाम अच्छे से नहीं याद है, लेकिन उनका मतलब सेल नंबर है मेरे पास. तो अभी उनका क्या कहना है कि इस आग के बारे में? वो पहले बोले हम आपका पूरा सपोर्ट करेंगे. शाम को उन्होंने, रात को उनका सामने वाले का नहीं सुना, लेकिन जब मैं सुबह में गई उसके पहले वो लोग वहाँ पर बैठे हुए थे. फिर वो लोग का बोले कि तुम्हारा NC हमने लिया ही नहीं. मैं बोली सर आप रात भर मुझे यहाँ बैठाए, मेरे सामने मेरे से सब पूछे लिखे, फिर आप कैसे बोल सकते हो कि मैंने तुम्हारा बयान नहीं. 3 बजे रात तक मैं क्या कर रही थी, जबकि वहाँ पे मुझे ऑटो नहीं मिल रहा था. 3 बजे रात का टाइम, बारिश में इतना अकेली औरत कैसे आई थी. फिर भी मैं वहाँ से रात को 3 बजे घर पे आई. वहाँ से आने के बाद उन्होंने बोला सुबह में 8 बजे आओ. 8 बजे क्या, मैं उसके पहले ही गई. मैं बोली अगर हो सकता है, बारिश तेज़ से हो रहा था. बोली सर थोड़ा हेल्प करो, बारिश में मैं अभी सुबह सुबह किसके घर में जाऊँगी दरवाज़ा ठोकने. तो वो बोलते तुम्हारा कोर्ट का मैटर है, कोर्ट में जाओ, तुम्हारा पेपर दिखाओ. मैं पेपर कौन सा दिखाऊँ, सामने वाले ने तो खुद ही मेरा पेपर ही जलाया. मेन जरिया वही है, क्योंकि वो मेरा प्रूफ मिटाना चाहता है. लेकिन फिर भी मेरे बच्चे नूतन स्कूल में पढ़ते हैं, गली में सब लोग को मालूम. आज से नहीं, मैं यहाँ 9 साल से अमरनगर में रह रही हूँ. उसके पहले एयरपोर्ट कॉलोनी में थे, क्योंकि पिताजी सर्विस करते थे. हमने ऊपर नीचे दोनों भाड़े से दिया था. फिर जब वहाँ से रिटायरमेंट हो गए तो हम तब से नीचे का रूम खाली करा के ऊपर भाड़ोतरी थे, नीचे का खाली करा के हम नीचे रह रहे हैं. और बच्चे लोग मेरे स्कूल में जाते हैं, स्कूल का यूनिफॉर्म जला दिया इन्होंने, हर प्रूफ मिटाया. फिर भी मैंने सब स्कूल से करके लिया. अभी वापस उन्होंने पेपर जलाने के लिए ये सब किया. क्योंकि अगर आग लगेगा सर तो ये बोलिए पूरा वायर जलेगा, पूरा घर जलेगा. सिर्फ इतना पतरा से गोल होल नहीं होगा, बम नहीं उड़ाया गया कि एकदम खाली गोल उतना निकला गया कि वो मार के उतना तोड़ा गया. और आपने देखा तो उतना टूटा हुआ है. मेरा देवी का स्थान कुछ नहीं हुआ है, वहाँ पे एक चुंदरी भी नहीं जला. उनका पूजा का सामान सब वैसे का वैसे रखा हुआ है. सिर्फ मेरा पेपर, मेरा बैग, मेरा जो भी मतलब पर्सनल सामान था उतना ही जला है, बाकी मेरा कुछ भी नहीं जला. और सामने वाले ने ही आग लगा के, और सामने वाला ही कॉल करता है कि यहाँ पे आग लगा है. वो कौन होता है मेरे बारे में आग लगाने, और फिर मेरे खिलाफ ही कंप्लेन करता है कि औरत आग लगा के भाग गई. त्याचबरोबर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसही आरोपींची संगनमत करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही सुनीता कहार यांनी S9शी बोलताना केला. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची.
वर्षाच्याच खर्चातून 86 लाख रुपये खर्च करून गोव्याचे 4 आमदार आणि 2 मंत्री ब्राझीलमध्ये वर्ल्ड कपची मॅच पाहण्याकरिता गेल्याने राष्ट्रवादीचा मोदी सरकारवर आक्षेप। मोदी सरकारने शासकीय पैशातून अनावश्यक होणारा खर्च टाळण्याकरिता काही नव्या योजना अंमलात आणल्या आहेत। मात्र या योजना बाजूला ठेवत गोव्यात 4 आमदार 2 मंत्री हे शासकीय खर्चातून ब्राझीलमधील फुटबॉल वर्ल्ड कपची मॅच पाहण्याकरिता गेल्याने राष्ट्रवादीकडून याचा निषेध केला जातोय। याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी मोदी सरकारवर टीका करीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फुटबॉल कुरिअर करीत या घटनेचा निषेध करण्यात आला आहे। 89 लाख रुपये खर्च करून गोव्याचे 4 आमदार आणि 2 मंत्री हे ब्राझीलला काल रात्री गेले होते। मनोहर पर्रीकर आणि मोदी सरकार ह्या दोघांच्या वतीने सांगण्यात आलं होतं की यांची ही जी ब्राझीलची यात्रा आहे ती कॅन्सल करण्यात आली आहे। पण आता निदर्शनास असं आलं आहे की गोवा स्पोर्ट्स अथॉरिटीनी RTGS करून 89 लाख रुपये टॅक्सपेयर्सच्या पैशांनी RTGS केला आणि त्यांना पाठवले। त्यांचा निषेध करायसाठी म्हणून आम्ही हे 2 फुटबॉल, एक मोदीजींना PMO मध्ये आणि मनोहर पर्रीकरांना CM ऑफिसमध्ये पाठवतो। अशा प्रकारे निषेध करून काय फरक पडला तुम्हाला? नाही, लोकांना त्यांची जी दुपट्टी भूमिका आहे ती लोकांच्या समोर आली पाहिजे। जेव्हा मनोहर पर्रीकर स्वतः ॲज CM सांगतात की आम्ही ही कॅन्सल केलेली आहे आणि तरीही RTGS करून पैसे दिले जातात आणि त्यांचे मंत्री आणि आमदार जातात, तर हे लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून हे यावं म्हणून ह्या प्रकारचा 2 बॉल आम्ही एक PMO आणि CMला पाठवतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। मुलुंडमध्ये दरबाराद्वारे नोंदणी करीत पैसे उकळणाऱ्या नैना राठोडला महिलांचा घेराव। गेल्या कित्येक वर्षापासून गरिबांसह श्रीमंतही अंधश्रद्धेला बळी पडत आहेत। उद्भवणाऱ्या समस्या, विवाहितांचे प्रश्न, मूल न होणे, लग्न न होणे, पैसा न मिळवणे, कोर्ट कचेऱ्यांचे प्रश्न, आजार, औद्योगिक क्षेत्रात यश न मिळणे अशा अनेक समस्यांचा तोडगा काढण्यासाठी लोक मांत्रिक, भगत, भोंदूबाबा यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जात असतात। तुमच्या समस्यांचे निवारण करून देऊ असे आश्वासन देत पैसे उकळण्याचा कारभार ह्या लोकांनी चालू केला आहे। मात्र अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कोणत्याच गोष्टीचे प्रश्न तर सुटत नाहीत, परंतु माणसे अंधविश्वासामुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहतात। अशाच प्रकारची एक घटना मुलुंड परिसरात घडून आली आहे। नैना राठोड नामक महिला ही सहकुटुंबासह मुलुंडमध्ये राहत असून दर मंगळवारी व शुक्रवारी देवीदेवतांच्या नावाने दरबार भरून अनेक गोरगरिबांना तुमच्या इच्छा पूर्ण होतील असं आश्वासन देत होती। शरीरात वारे घेऊन अंगारे, धुपारे, नारळ, तांदूळ देऊन त्यांची दिशाभूल करून काम पूर्ण होण्याचे आमिष देऊन हजारो रुपयांची मागणी ती करीत असे। तर आजारी व्यक्तींवर उपचार म्हणून गोळ्याही देत असून त्यामुळे एका महिलेस दुखापत झाली। गेल्या 10 वर्षापासून ती दरबार चालवत असून अनेकांकडून तिने पैसे उकळले। दाढदुखीचे औषध म्हणून गोळ्या दिल्याने त्यांचे इन्फेक्शन होऊन दाढेच्या संपूर्ण भागाला सूज येऊन दुखापत झाली असून घरातील स्थिती सुधारण्यासाठी 20 ते 25 हजाराची मागणी केल्याचे वक्तव्य अरुणा घाडगे यांनी केले आहे। नेमकं त्यांचं नेहमीचाच चालू होतं। आमच्याकडे बऱ्याचशा तक्रारी आलेल्या होत्या, पण आम्ही स्वतः येऊन बघण्याचा प्रयत्न केला। अनुभव घेण्यासाठी मी आले इथे। पहिल्या वेळेस तिने मला रक्षा वगैरे, नारळ वगैरे, लिंबू वगैरे दिलं आणि दुसऱ्या वेळेस मी मला परत तिने बोलवलं म्हणून मी आपले आले। त्यावेळेस तिने मला सांगितलं तुला 3 मुलं आहे, नवरा खूप एवढा आहे, असं आहे तसं आहे। मला काय विश्वास नसताना मी तिने बोलवलं, मला हे बघायचं म्हणून मी पुन्हा आले। त्याच्या दुसऱ्या दिवशी मला तिने परत गुरुवारच्या दिवशी गोळ्या मला दिला। त्या गोळ्या दिल्यानंतर मला इतकं रिॲक्शन झालं आणि ती बोलली की नाही इथेच खा, पण ती मी तिच्यासमोर खाल्ली गोळी खाल्ल्यानंतर पूर्ण गाल माझं असं सुकून एकदम हे झालं। तर आता 8 दिवस झाले की गाल कमीच होईना। आम्ही डॉक्टरकडे प्रायव्हेटमध्ये गेले, त्यांनी सांगितलं गोळीचं रिॲक्शन झाली। मुलीचे लग्न होत नाही असे खोटे कारण सांगून गेले असता लग्न 4 महिन्यात होईल असे तिने सांगून अंगारे धुपारे दिले, परंतु आपल्या मुलीचे लग्न होऊन 1 वर्ष झाले असून यावरून असे स्पष्ट होते की फसगत करून पैसे लुबाडणे हा एक प्रकारचा धंदाच झाला आहे। त्यामुळे गरीब व श्रीमंतही अंधश्रद्धेला बळी पडून आपले जीवन काळोखात विलीन करत असल्याची प्रतिक्रिया निशा जाधव यांनी व्यक्त केली। हे अंधश्रद्धेच्या विरुद्ध सगळी कामं, अंधश्रद्धेबद्दल चाललेली लिंबू देणं, अंगारा, हळदी कुंकू असा प्रकार चालू होता। त्याच्यासाठी आम्ही पोलीस कंप्लेंट करून पोलीस बोलवले आणि पोलिसांच्या हवाले केलेले आहे तिला। की कोणी मुलं होत नाहीये, मग त्यांना झाडाच्या काड्यांचे तुकडे करून ते पाण्यात टाकून द्यायचे। आमच्या समोर दिले तिने, हे प्या म्हणजे मूल होईल। मी मुद्दामून खोटं सांगितलं, मला तिचं रेकॉर्डिंग करायचं होतं। माझ्या मुलीचं होत नाही लग्न, काय करायला पाहिजे। ऑलरेडी माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, तिला मुलगा पण आहे, पण तिचं रेकॉर्डिंग करण्यासाठी खोटं सांगितलं। हो 4 महिन्यामध्ये लग्न होईल, तिला हा अंगारा द्या, हे तांदूळ द्या खायला, असं हळद कुंकू टाकून ते तिने दिलेले। असं तिचे ते प्रकार चालू होते। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह प्रियांका कांबळे, S9 न्यूज, मुंबई।
शेवटी तुम्ही नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये भोंदूगिरी करणाऱ्या नयना राठोडला जागृत महिलांचा घेराव. मुंबईमध्ये अखेरीस उशिरा का होईना मान्सूनचे आगमन. तर TMT बेस्टमध्ये विलीन करा अशी राष्ट्रवादीची मागणी. बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.